साहेब ही जी वरून नाव सुरू होणारी माणसं आहेत, तशी बरीच माणसं होती, पण त्यातली अर्धी काही देवाघरी गेलेत आणि बाकीची जी आहेत ती सगळी शहरात कामाला आहेत. हा, तुमचं काय नाव? गजानन साहेब, माझा काय संमत कशाची? माझ्या आरती लाकडं तर स्मशानात पोचली, पण मला नीट बसून बोट धुता येईना. मी काय कोणीच वाकडं करणार साहेब? माझं नाव तुम्हाला आवडलं नाही का? बदलू का सांगा? चाकू घेऊन या. चाकू? चाकू घेऊन या. ओ साहेब, आता काय पोलिसांनी 3rd डिग्री म्हणून चाकून बस काय सुरुवात केली काय? हा, सॉरी सॉरी. दादा, तुला वाटतं या 3 म्हाताऱ्यांच्या प्रेमात पडली माधुरी? नाही, ह्यांच्या प्रेमात पडून ह्यांच्यावर भाळून ह्यांना खुश करण्यासाठी तिने ते पेंडंट बनवून घेतले या तिघांसाठी का? हे तिघं तिच्या मागे लागले तिला पटवण्यासाठी, आणि ती पटली नाही म्हणून ह्यांनी खून केला तिचा? नाही साहेब, त्यांना साधा चाकू धरता येईना. युजलेस, साधी गोष्ट कळत नाही. घेऊन या म्हणलं की घेऊन येतात सगळा बाजार. परीक्षा देऊन पास झालेले पोलीस. तुम्ही चला चला. चालणार तुझं. जेव्हा त्या व्हिडिओग्राफरचा खून झाला, तिथे पक्या मामा, त्याची बायको जित्या होता, लाली सुद्धा होते. हो. लालीला घेऊन ये. काय? तुझी वहिनी लाली, तिला घेऊन ये, तपास करायचा आहे. आता काय मुहूर्त पाहतो मग घेऊन येतो? साहेब तसं नाही, पण साहेब अहो, घरच्या महिलेला असं पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी बोलवायचं म्हणजे साहेब असं झालं ना तर आमच्या घराची पार बदनामी होईल साहेब. काय घराला खुश करायला झालास? पोलीस मध्ये भरते तू? नातेवाईक कोण तपास करतोस तू? माणसं पाहून वागवतोस? नाही साहेब. जा, लालीला घेऊन ये, जा जा. नवऱ्याला हात लावला की जिचा जीव होतो वर खाली, हीच तीच ही गोपाळची बायको लाली. अगं काय लाले, काही कळतं का नाही तुला? सगळा चहा सांडला. ते माझं लक्ष असं नाही, काही लाखाचं नुकसान नाही झालं. जा लाली, तू काही काम करू नका, आराम कर जा. समजा आईचाच विचार आहे ना मनामध्ये. हे बघ, तू काळजी करू नकस, काही ना काहीतरी मार्ग निघेल बघ. जा जा बरं. लाली थांब. अरे काय बोलणार आहेस की नाही? हा, सांग की काय झालं? लालीला चौकशीसाठी पोलीस स्टेशनमध्ये जामकर साहेबांनी बोलवलं. काय काय? आणि हे तू तोंडवर करून इथं सांगायला आलं रे? हा, अरे पोलीस स्टेशन मध्ये सांगायचं होतं ना, नाही येणार म्हणून. आधी बाप्या माणसानं त्रास दिला, आता घरातल्या बायांच्या मागे लागला घेऊ जामकर. त्या जामकरला जाऊन सांग, त्याला म्हणाव आमच्या घरातल्या बायका पोलीस स्टेशनची पायरी चढणार नाही म्हणजे नाही. अप्पा असं कसं सांगणार? हा, माझ्या नोकरीचा प्रश्न आहे, नोकरी जाईल माझी. जामकर साहेब काय ऐकणार नाहीत. अप्पा एक काम करतो, मी हिला घेऊन जातो आणि लगेच आणून परत सोडतो. बस. कसं घेऊन जातो तेच बघतो मी. या पेंडंट बद्दल लालीला नव्हतं कळलं पाहिजे. आता जामकर चौकशी करणार, ज्वेलर्स मध्ये जाणार. त्याला माझ्यावरती डाऊट येण्याआधी मला काहीतरी केलं पाहिजे. आजच रात्री व्हिडिओग्राफर कडे जाऊन याचा सोक्षमोक्ष लावला पाहिजे. काका, का रे, काय झालं? पप्पा ना लाली काकीला पोलीस स्टेशनवर घेऊन चाललेत. का? माहित नाही, पण चला तुम्ही लवकर. हा सुधाकर लालीला पोलीस स्टेशनला का घेऊन चाललाय? हा,
त्या जित्यासोबत लाली पण गेली होती व्हिडिओग्राफरच्या घरी. जामकरनं फक्त तेवढंच विचारलं पाहिजे, मी जे खोटं बोललोय त्याबद्दल जर विचारलं तर उलट तपासणी होईल. काहीतरी केलं पाहिजे मला काहीतरी केलं पाहिजे. अहो सुद्या काय म्हणतो एकदा ऐकून तर घ्या ना. हो आप्पा, हट्टाला पेटू नका, ऐका माझं. त्या जामकरला जाऊन सांग, या घरातल्या बायका काही रस्त्यावर पडलेल्या नाहीत. तू कधी बी बोलवशील पोलीस स्टेशनला आणि चौकशी करशील. माझं ऐका, जामकर साहेब जर घरी आलं ना तर लय तमाशा करतील. त्यानं उलट आपल्या घराची जास्त बदनामी होईल. ऐका माझं, मला हिला घेऊन जाऊ द्यात पोलीस स्टेशन मध्ये चौकशीसाठी. अजिबात नाही. माझी बायको म्हणजे वाटली कोण तुम्हाला? हा, मी तिला अजिबात पोलीस स्टेशनला घेऊन जाऊन देऊ शकत नाही. ए, तू तर मध्ये बोलूच नकोस, कळलं का? त्या दिवशी तू घरी नव्हतास म्हणून ती तुला शोधायला बाहेर पडली. तुझ्यामुळे तिच्यावर आणि माझ्यावर ही येळ आली. आणि मी कशासाठी बाहेर पडलो होतो? स्वतः दारू पिऊन बाहेर पडला होता, तुम्हाला घरी आणायला गेलो होतो. इथं इशे दारूचा नाही, हिच्या चौकशीचा चाललाय, कळलं का? मला हिला घेऊन जावंच लागेल. तुला एकदा सांगितलं कळत नाही का? आणि त्या जामकरचा जर तुला एवढा पोळका असेल ना तर त्याला म्हणा इथं ये आणि चौकशी कर. अहो आप्पा, का हट्टाला पेटलाय? जामकर साहेब घरी आल्यावर हिला बेड्या ठोकून घेऊन गेल्यावर कळलं का मग तुम्हाला? तुम्हाला तुझ्या साहेबाची धमकी नको देऊ बरं का? हा, मी त्याला अजिबात मानत नाही, काही नाही. चल निघ, चल. अहो आप्पा, उगाच कशाला प्रकरण वाढवताय? ती जामकर साहेब आधीच तिरसाट डोक्याचं आहे. उगाच त्यांना राग आला ना तर होत्याचं नव्हतं होऊन बसेल. आप्पा, मी काय म्हणतोय, नाही कशाला उगाच विषय वाढवताय? ते जामकर साहेब माहिती ना कसं आहे, उगाच तिरसट डोक्याचं, उगाच काहीतरी अजून काहीतरी करत. हे प्रकरण उगाच वाढत राहील. ये तू जाऊन, मी जातो लालीजीन बरोबर. हो. अरे गोपाळ, तू काय बोलतोस? तुला कळतंय का? जामकर साहेब बघितलं ना कसं आहे, सतत संशय घेतात आपल्यावर. आता नाही येऊन गेलो तर अजून संशय घेतील. एकदाच काय ते खटका मिटवतोस, प्रकरणच मिटून टाकतोस सगळं. नका टेन्शन घेऊ, मी हाय लालीजीन बरोबर. भाऊजी, तुम्ही वा पुढं, मी येते यांच्यासोबत. चला लालीजी. जा जा. साहेब, एक विचारू का? नको विचार. तुम्हाला त्या गोपाळच्या बायकोवर का संशय येतोय? तू तद्दन गल्ला भरू हिंदी सिनेमे पाहत नाहीस वाटतं. त्यात एक डायलॉग असतो, पुलिस की इंक्वायरी शक से शुरू होती है और यकीन पर खत्म हो जाती है. तसं जोपर्यंत आपल्याला खरा गुन्हेगार सापडत नाही ना, तो आसपासच्या लोकांना संशयाच्या जाळ्यात ओढावं लागतं, शोधावं लागतो. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.